सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कुठलाही व्यवसाय नसलेला आणि एक मोफत सेवाभाव म्हणून गेल्या 5 वर्षापासून आम्ही सातत्यानं समुपदेशनाचं काम करत असतो आणि वेगवेगळ्या विषयाची माहिती या माध्यमातून देत असतो. आणि ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, तुम्ही आम्ही सर्वच जण एक खूप मोठ्या समस्येला सध्या फेस करत आहोत. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण टोटली डिपेंडंट बनलेलो आहोत, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून झालेलो आहोत किंवा परावलंबी बनलेलो आहोत. हे असं म्हटलं तर कुणाला याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही. मग तुम्ही आम्ही शेतकरी असू, नोकरदार असू, आपल्याला कुणासमोर तरी हात पसरल्याशिवाय पर्याय नाहीये. सरकार एखादं पॅकेज जाहीर करतं का, एखाद्या योजनेचे पैसे अनुदान खात्याला जमा केले का नाही, सगळ्यांची तुमची आमची अवस्था ही भिकाऱ्यासारखी झालेली आहे. आणि काही वर्षांपूर्वी आपली तुमची आमची सर्वांची एक संस्कृती असलेली, एक कल्चर असलेली, एक परंपरा असलेली विवाह ही संस्था पूर्णपणे मोडकळीस निघालेली आहे आणि आपण सर्वच जण विवाह संस्थेवर डिपेंडंट बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत. त्यांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक अशी ओरड आहे. त्याच्यामध्ये जवळपास 90% जास्त सत्यता आहे आणि त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. त्या कारणांची मीमांसा आपण बऱ्याच वेळा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र लग्न जुळत नाहीत ही एक वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी त्याची एक विरुद्ध बाजू अशी आहे की जुळले तर टिकत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आपण देशाचा विचार करणार नाही तर महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक न्यायालयाची जी काही सध्याची जी काही पूर्ण वेळ काम करणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाची जी काही संख्या आहे तर ती 27 एवढी आहे. त्याच्या व्यतिरिक्त ठाणे, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशी जे काही मेट्रो सिटी आहेत, तर मेट्रो सिटीजमध्ये विशेष न्यायालय जी काही कुटुंबा संदर्भात जे काही नवरा बायकोंचे वाद असतात त्या वादाच्या संबंधातला निपटारा करण्यासाठी अशा विशेष न्यायालयाची व्यवस्था आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हे पती पत्नीच्या भांडणासंबंधीचे हाताळले जातात. मग त्याच्यामध्ये खानावळ असेल किंवा ज्याला आपण भरणपोषण म्हणतो तर त्या संबंधीचे निपटारे असतील किंवा या निपटाऱ्यांची जी काही गती आहे अलीकडच्या काळामधली, आपण जर साधारणतः 2020 ते 2024 म्हणजे या 4-5 वर्षातली जर आकडेवारी जर घेतली तर सध्या भारतामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये जवळपास 11.5 लाखांपेक्षा जास्त खटले हे न्यायासाठी प्रलंबित आहेत. आणि जवळपास सरासरी 6 महिन्यामध्ये एका प्रकरणाचा निपटारा केला जातो. म्हणजे त्याचा जर आपण आलेख जर तपासला किंवा ई कोडच्या साईटवर जाऊन जर तुम्ही त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर ही वस्तुस्थिती तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि याच्यामध्ये जी काही दाखल होणारी जी काही प्रकरणं आहेत तर दरवर्षी याच्यामध्ये दुपटीने वाढ होत आहे. म्हणजे 2022 साली जर कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल प्रकरणाची संख्या ही 4,29,000 एवढी होती, तीच संख्या 2023 मध्ये जवळपास 8 लाखाच्या वर गेली आणि तीच संख्या आता 2024 मध्ये जवळपास 12 लाखाच्या आसपास ती पोहोचलेली आहे. डिसेंबर एंड पर्यंत अजून त्याच्यामध्ये किती वाढ होते हे सांगणे कठीण आहे. याच्या व्यतिरिक्त बरीच अशी प्रकरणं आहेत की नवरा बायकोमध्ये वाद आहे. 2 वर्षापासून, 5 वर्षापासून, 6 महिन्यापासून, 10 वर्षापासून बायको माहेरी राहतो, नवरा कुठेतरी वाऱ्या फिरतो, त्यांच्यामध्ये वाद आहेत, मात्र ते प्रकरण कोर्टापर्यंत किंवा पोलिसांपर्यंत पोहोचलेलं नाही. ते अनोंदणीकृत अशी भरपूर प्रकरणं आहेत. तर ही एक अतिशय गंभीर अशी स्थिती बनत चाललेली आहे. मध्ये या गंभीर परिस्थितीमध्ये जी काही प्रकरणं पोलिसांमध्ये दाखल होतात, मग त्याच्यामध्ये हुंडाबळी सारख्या जे काही 498 प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ज्या काही केसेस दाखल होतात, तर पोलिसही आता सुरुवातीला हे प्रकरण तडजोडीनं मिटवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये एक चांगली आकडेवारी आहे की जवळपास 30 ते 35% ही प्रकरणं तडजोडी आणि ती निकाली निघतात. मात्र याच्यासाठी केवळ कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढवून चालणार नाही, तर गाव पातळीवर त्याची समुपदेशन केंद्र, सरकारने त्याची सुद्धा एक विशेष अशी समुपदेशन केंद्र स्थापन करायला पाहिजे की एखाद्या नवरा बायकोमध्ये वाद निर्माण झाला तर ते वाद पोलिसांपर्यंत किंवा एखाद्या समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचण्याच्या पूर्वीच
ती प्रकरणं कुठेतरी गाव पातळीवरच हाताळली गेली पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेतरी सामोपचाराने निपटारा झाला पाहिजे. कारण या गोष्टीचा दोन्ही कुटुंबांना त्रास होत असतो. मग मुलीकडचे असतील, मुलाकडचे असतील, या दोघांनाही सारखाच त्रास होत असतो. तर ही जी काही प्रकरणाची जी काही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, तर ही अतिशय समाज व्यवस्थेसाठी अतिशय घातक अशी बाब आहे. तुमच्या आमच्या कुटुंब व्यवस्थेसाठी अतिशय गंभीर अशी बाब आहे. नेमकी ही प्रकरणं कशामुळे घडतात, तर याबाबतचा एक थोडक्यात आम्ही गोषवारा घेण्याचा प्रयत्न केला. हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. काही महत्वाची कारणं आहेत. काही मुद्द्यांची व गोष्टींची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा. याचा फायदा काहींना नक्कीच होऊ शकतो. चला तर मग यामागची कारणं मी माणसं थोडक्यात समजून घेऊ. स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह. आधीच्या काळात विवाहित स्त्रियांना कौटुंबिक किंवा सामाजिक दबावामुळे घटस्फोट घेणं कठीण होतं. आज स्त्रियांमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक स्वावलंबन वाढल्यानं त्यांना स्वतःच्या आयुष्यात स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. आधुनिक ताणतणाव आणि कामाच्या वेळा अनेक दाम्पत्य आज दोघेही काम करत असतात, ज्यामुळं वेळेचा अभाव आणि ताणतणाव येतो. त्यामुळं कौटुंबिक संबंधांमध्ये मतभेद वाढतात. भावनिक असमाधान. अनेकदा पती पत्नी यांच्यातील भावनिक आणि मानसिक संबंधांमध्ये तडजोड होणं कठीण ठरतं. एकमेकांबद्दल आदर, संवाद आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी असल्यास लग्न टिकवणं कठीण होतं. संप्रेषणाचा अभाव. एकमेकांशी खुलेपणानं संवाद न केल्यानं आणि छोटे मुद्दे लहानपणीच न मिटवल्यामुळं ते मोठे होतात, ज्यामुळं वाद आणि शेवटी घटस्फोट होण्याची शक्यता वाढते. सांस्कृतिक बदल. आधी घटस्फोट हा अपमानास्पद किंवा अनिष्ट मानला जात असे, परंतु आता घटस्फोटाकडे अधिक उघडपणे आणि स्वीकारानं पाहिलं जातं. त्यामुळं अनेक लोक विवाहातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडतात. सोशल मीडियाचा प्रभाव. सोशल मीडियानं लोकांना नवनवीन संबंध जोडण्याचं व्यासपीठ उपलब्ध झालं. त्यातून जुन्या नात्यांमध्ये बेवफाईची समस्या येऊ शकते. समुपदेशन. घटस्फोट होण्यापूर्वी पती पत्नीनं विवाह समुपदेशनाचा विचार करणं उपयुक्त ठरू शकतं. संवादाचा विकास. दोघांनी संवादाचं महत्त्व ओळखून एकमेकांशी प्रामाणिक आणि मनमोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे. सहकार्य आणि समजूतदारपणा. नातेसंबंध टिकवण्यासाठी सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. या बदलांमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, परंतु योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनानं हे प्रमाण कमी करता येईल.